आज 23 मे 2016 सोमवार. अंजू मावशीच्या बागेत परवा नवीनच बीळ दिसलं. चांगलं मोठं आहे. खूप जमीन उकरली होती. अंजू मावशी म्हणाली की बहुतेक घुस आली असावी. लक्ष ठेवायला पाहिजे, नाहीतर सगळ्या बागेची नासाडी करून टाकेल. मी खरोखरच लक्ष ठेवू लागले. आज लक्षात आलं की ते मुंगसाचं घर होतं. बरेचदा मी मुंगूस बागेतून इकडून तिकडे वळताना पाहत असे, पण आत्ताच्या पाहण्यात फरक आहे. आता मी अधिक बारकाईने साऱ्या गोष्टी पाहते आहे. शिवाय रोज काय केलं, काय पाहिलं हे आताशा वहीत लिहूनही ठेवते. बाप रे, किती लिहिते मी! रोजनिशी लिहिण्याचा खूप फायदा होतो. हे सगळं माझ्या लक्षात येतंय. लिहायला सुरुवात केल्यावर हेही कळतं, आपण रोज त्याच त्याच गोष्टी करत असतो, काही वेगळं करतच नाही. मग दैनंदिनीच्या वहीत नवीन लिहिण्यासाठी काहीतरी वेगळं करावंसं वाटतं. किती हुशार झालीये मी. हुशार म्हणजे बाबा आईला म्हणतो त्या भाषेत नाही बरं का. तर त्या बिळात मुंगूस कुटुंबीय सुखाने राहत होते. आज मला त्या कुटुंबातले 4 जण तिथे हिंडताना दिसले. मुंगूसराव, मुंगशीणबाई आणि त्यांची 2 खट्याळ मुलं. खरं तर मुंगूसराव कोणते आणि मुंगशीणबाई कोणत्या हे मला कळालं नाही, पण ती दोघं त्यांची मुलं असावीत हे मात्र मी ओळखलं. आणि त्यांच्यापैकी एक जरा अंगाने ढोल असलेले मुंगूसराव असावे हे ओळखलं. आणि नाजूक असणाऱ्या मुंगशीणबाई असाव्यात असं मी मनाशी पक्क केलं. मुंगूसराव सगळ्यात पुढे होते. मुंगशीणबाई मुलांच्या मागे मागे. मुलं मध्येच सरळ वाद सोडून इकडे तिकडे जात होती, पण मुंगशीणबाई पुन्हा त्यांच्या मागे जायच्या आणि त्यांना तिथून बाहेर काढायच्या. मुंगूसराव चालता चालता मध्येच थबकायचे आणि नाकावरचा चष्मा सावरल्यासारखं करत आपलं कुटुंब काय गोंधळ घालतंय, सगळं ठीकठाक आहे ना, हे होठांचं चंबू करून पाहत होते. तर हे मुंगूस कुटुंब अंजू मावशीच्या बागेत इतक्या सुखाने नांदतंय तर कशाला त्यांचं घर मोडा. म्हणून मी तिला म्हटलं, राहू दे ना त्यांना इथेच. अंजू मावशीनेही त्यांना अनेकदा पाहिलं असल्यामुळे आणि नव्यानेच ते आपल्या बागेत आलंय हे कळल्यावर मोठ्या मनाने त्यांना राहायला परवानगी दिली.